नमस्कार, मी सचिन कोतकर. आज आपण मराठी व्याकरणातील शब्द सिद्धी हा घटक आपण अभ्यासणार आहोत. MPSC परीक्षेमध्ये शब्दसिद्धी या घटकावर अनेकदा प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. तर आपण आता शब्दसिद्धी हा घटक अभ्यासणार आहोत. तर शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्द कसा सिद्ध होतो, म्हणजे शब्द कशा पद्धतीने तयार होतो, याला व्याकरणामध्ये शब्दसिद्धी असे म्हणतात. कोणतीही भाषा आपण जर पाहिली तर ती भाषा जी आहे ही शब्दांच्या सहाय्याने तयार होत असते. आपण बोलताना जे वाक्य वापरतो ते वाक्य जे आहे ते वाक्य शब्दांच्या सहाय्याने तयार होत असतं. त्यामुळे भाषा कोणतीही असो तर त्या भाषेमध्ये शब्द खूप महत्त्वपूर्ण घटक ठरत असतात. आता भाषेमध्ये जे शब्द येतात ते सर्व शब्द जे आहेत ते मूळ त्याच भाषेतील असतीलच असे नाही. अनेकदा काही शब्द जे आहेत हे दुसऱ्या भाषेतून सुद्धा ते शब्द भाषेत आलेले असतात. मराठी भाषेमध्ये आपण जरी पाहिलं तर मराठी भाषेमध्ये सुद्धा असे अनेक शब्द जे आहेत हे शब्द दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. आता भाषेमध्ये आपण जर पाहिलं तर भाषेमध्ये एकूण 2 प्रकारचे शब्द असतात. पहिला आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. तर सिद्ध शब्द म्हणजे काय किंवा साधित शब्द म्हणजे काय? सिद्ध शब्द म्हणजे काय? तर भाषेमध्ये असलेले जे काही मूळ शब्द असतात किंवा त्यांना मूळ धातू म्हणतो आपण त्यांना, तर भाषेत असलेल्या मूळ धातू किंवा शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. अशी व्याकरणामध्ये सिद्ध शब्दाची व्याख्या आहे. उदाहरणार्थ कर, ये, बस, बोल, जा हे जे शब्द जे आहेत हे सर्व शब्द कसे आहेत? तर हे सर्व शब्द सिद्ध शब्द आहेत. कारण हे कसे आहेत? कर, ये, बस, बोल, जा हे काय आहेत? तर हे मूळ धातू आहेत किंवा हे मूळ शब्द आहेत. म्हणून मूळ शब्दांना किंवा मूळ धातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात. आणि साधित शब्द म्हणजे काय? तर सिद्ध शब्दापासून जे काही शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ कर जो आहे हा कर जो सिद्ध शब्द जो आहे या कर या सिद्ध शब्दापासून करणारा, करता, करून हे जे शब्द बनलेले आहेत तर करणारा, करता, करून हे शब्द काय झाले? तर हे शब्द साधित शब्द झालेले आहेत. साधित शब्द म्हणजे काय? तर सिद्ध शब्दापासून आपण काय करत असतो? तर साधित शब्द जे आहेत ते तयार करत असतो. इथं आपण कर हा शब्द जो आहे हा उदाहरणादाखल पाहिला आपण, तर कर या सिद्ध शब्दापासून करणारा, करता, करून असे शब्द जे आहेत हे तयार झालेले आहेत. तर सिद्ध शब्द जे आहेत हे सिद्ध शब्दाचे आणखीन 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी शब्द आणि चौथा जो आहे तो आहे परभाषीय शब्द. आता आपण हे सिद्ध शब्दांचे जे उपप्रकार जे पडतात ते क्रमवार ते आपण पाहूयात. पहिला तत्सम शब्द. आता तत्सम शब्द म्हणजे काय? तर जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपामध्ये कोणताही फरक होत नाही, म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या रूपामध्ये कोणताही फरक झालेला नसतो अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर कन्या, कवी, गुरु, पृथ्वी, प्रीती, पुष्प, भगवान. आता हे शब्द आपण जर पाहिले तर कन्या शब्द किंवा कवी शब्द हे आपण मराठीमध्ये आपण हे शब्द आपण वापरतो. साहजिकच हे शब्द वापरत असताना जशीच्या तसेच आपण मराठीमध्ये आपण वापरतो, म्हणून हे शब्दांना काय म्हटलं जातं? तर ह्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. त्यानंतर आहे तद्भव शब्द. तर तद्भव शब्द म्हणजे काय? तर संस्कृत मधील शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन जे शब्द मराठीत आले आहेत त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात.
आता संस्कृतमधील काही शब्द जे आहेत ते मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय असतो, तर त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन ते मराठीमध्ये ते शब्द आलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ग्राम. आता हा ग्राम जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे. हा ग्राम शब्दापासून गाव हा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. किंवा दुग्ध शब्द आपण घेतला तर हा दुग्ध हा शब्द कसा आहे, तर हा संस्कृत शब्द आहे. हा संस्कृत शब्द मराठीमध्ये येत असताना तो काय झालेला आहे, तर तो दूध असा झालेला आहे. किंवा अग्नी सांगता येईल आपल्याला, गृह सांगता येईल, कर्म सांगता येईल, किंवा आपल्याला हस्त शब्द सांगता येईल. हस्त शब्दापासून हात हा शब्द आहे. किंवा पर्ण, की ज्या पर्ण शब्दापासून पान हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे. म्हणजेच तद्भव शब्द जे आहेत, हे तद्भव शब्द आपण कशाला म्हणतो, की जे संस्कृत शब्द मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये जो काही बदल झालेला असतो अशा शब्दांना म्हणतात तद्भव शब्द. आता पुढचा आपल्याला शब्दाचा प्रकार जो पाहिजे तो म्हणजे देशी शब्द. आता काही शब्द हे अशा पद्धतीचे असतात की ते शब्द मूळ किंवा अस्सल शब्द त्याच भाषेतील असतात. आता मराठीमध्ये जे शब्द मूळ मराठी भाषेतीलच आहेत, म्हणजे जे शब्द इतर कुठल्याही भाषेतून आलेले नाहीत, असे शब्द जे आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात. आता व्याकरणामध्येची व्याख्या जी आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे की जे शब्द मूळ मराठी भाषेतीलच आहेत त्यांना देशी शब्द असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं, दगड, झाड, बोका, रेडा, धोंडा, डोके, हाड, पोट, ढेकूण, बाजरी, गुडघा, लुगडे, वांगे, चिमणी, हे जे काही शब्द जे आहेत हे शब्द कसे आहेत, तर हे शब्द देशी शब्द आहेत. हे शब्द कसे आहेत, तर मूळ मराठी भाषेतीलच आहेत. म्हणून अशा शब्दांना काय म्हटलं जातं, तर अशा शब्दांना देशी शब्द म्हटलं जातं. आणि पुढचा चौथा प्रकार जो आहे की ज्याला परभाषीय शब्द असे म्हणतात. आता ह्या परभाषीय शब्दांचे परत दोन प्रकार पडतात. पहिला आहे परकीय शब्द आणि दुसरा आहे परप्रांतीय भारतीय शब्द. आता हा जो दुसरा प्रकार जो आहे परप्रांतीय भारतीय शब्दामध्ये, याच्यामध्ये अशा प्रकारचे शब्द आहेत की जे शब्द भारतातील इतर प्रांतामधून, इतर प्रांतामध्ये जसं गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, असे जे भारतातील विविध जे प्रांत जे आहेत या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या त्यांच्या ज्या काही भाषा ज्या आहेत त्या भाषेतून काही शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणून हा जो दुसरा प्रकार जो आहे त्याला काय म्हटलेला आहे, परप्रांतीय शब्द म्हटलेले आहेत. तर आपण पहिला प्रकार जो आहे परकीय शब्द तो अगोदर पाहूया. तर या परकीय शब्दामध्ये प्रामुख्याने फारसी, अरबी, पोर्तुगीज आणि इंग्रजी या प्रमुख 4 भाषांचा आपल्याला इथे त्या ठिकाणी विचार करायचा आहे. या प्रमुख 4च भाषांचा का करायचा आहे, तर या 4 भाषेतील अनेक शब्द जे आहेत हे मराठीमध्ये आलेले आहेत. आता सुरुवातीला आपण फारसी आणि अरबी ह्या 2 भाषा आपण जर पाहिल्या तर मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रावर यादवांचं साम्राज्य होतं. आणि साहजिकच आहे या यादवांचं साम्राज्य जे आहे हे अल्लाउद्दीन खिलजी यांनी मुस्लिम राजवट महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केल्यानंतर फारसी आणि अरबी या 2 भाषांचा मराठी भाषेशी संबंध जो आहे अतिशय जवळून आलेला आहे. कारण राजदरबारातील जी भाषा जी आहे ही राजदरबारची भाषा प्रामुख्याने फारसी आणि अरबी असल्या कारणाने अनेक शब्द जे आहेत हे मराठीमध्ये आलेले होते. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये आणखीन एक घटना जी आहे, ऐतिहासिक घटना की जी आपल्या सर्वांना माहितीच आहे, तर ती म्हणजे कुठली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या फारसी आणि अरबी भाषेतील जे काही शब्द जे आहेत या शब्दांना अटकाव करण्यासाठी राज्य व्यवहार कोश नावाचा जो ग्रंथ जो आहे हा राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ तयार करण्यात आलेला होता. की या ग्रंथामध्ये काय करण्यात आले होते, तर ह्या शब्दांना फारसी आणि अरबी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिलेले होते. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर कुलूप हा शब्द जो आहे, या कुलूप या शब्दाला पर्यायी शब्द कुठला शब्द सुचवलेला होता, तर तो म्हणजे लोह पाश हा शब्द जो आहे हा या ग्रंथामध्ये सुचवलेला आहे. म्हणजे फारसी आणि अरबी शब्दांचं किती प्राबल्य हे मध्ययुगीन कालखंडामध्ये असेल याची प्रचिती आपल्याला त्या घटनेवरून लक्षात येते. तर असो, तर अरबी आणि फारसी शब्दानंतर पोर्तुगीज आणि इंग्रजी हे 2 परकीय भाषा ज्या आहेत यांचे देखील शब्द मराठीमध्ये दिसतात. आता
कोकण किनारपट्टी आणि गोवा हा भाग जर आपण पाहिला तर पोर्तुगीजांच्या काय होत्या, तर त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या आणि साहजिकच आहे पोर्तुगीजांची जी भाषा जी आहे त्या भाषेतील शब्द जे आहेत त्या भाषेतील अनेक शब्द हे काय आहेत मराठीमध्ये आलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर इंग्रजी भाषा आपण जर पाहिले तर ब्रिटिशांची राजवट जी आहे ही भारतावर 150 वर्ष राजवट होती आणि इतर राजवटींपेक्षा म्हणजे इतर परकीय राजवटींपेक्षा सर्वाधिक कालखंड जर मराठीचा आणि दुसऱ्या भाषेचा संबंध कुठला आला असेल तर तो म्हणजे इंग्रजी भाषेचा जो आहे हा संबंध जास्त आला कारणाने इंग्रजीतील असंख्य शब्द जे आहेत हे कशात आलेले आहेत तर हे मराठीमध्ये आलेले आपणास दिसून येतात. तर सर्वप्रथम आपण फारसी भाषा पाहूया. या फारसी भाषेमधून कोणते कोणते शब्द जे आहेत हे मराठीमध्ये आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पोशाख शब्द असेल, अत्तर असेल, पेशवा असेल, खाना असेल, सौदागर असेल, कामगार असेल, सामान असेल, गुन्हेगार असेल, हे शब्द जे आहेत हे शब्द आज आपल्याला मराठी वाटत असले तर ते मराठी नाहीत. तर ते मूळ शब्द कुठले आहेत तर ते फारसी भाषेतील आहेत. फारसीतून ते काय झाले आहेत आज ते मराठी झालेले आहेत. त्यानंतर अरबी भाषेमध्ये आपण जर पाहिले आपण तर शाहीर, साहेब, अर्ज, इनाम, मालक, हुकुम, मेहनत हे शब्द आपण जर पाहिले तर हे शब्द कसे आहेत तर हे अरबी भाषेतील शब्द आहेत की जे आज मराठी झालेले आहेत. त्यानंतर पोर्तुगीज. आता पोर्तुगीजांचे शब्द आपण जर पाहिले तर हापूस, फणस, बटाटा, कोबी आणि तंबाखू हे शब्द आपण जर पाहिले तर हे शब्द कसे आहेत तर ह्या ज्या काही हापूस आंबा जो आहे हा हापूस आंबा किंवा फणस हे झाड आपण जर पाहिलं असेल हे कुणी आणलं असेल भारतामध्ये तर ह्या पोर्तुगीजांनी आणलेलं होतं. त्यामुळे साहजिकच हे शब्द देखील मराठीमध्ये आलेले आहेत. किंवा बटाट्याची लागवड सुद्धा किंवा कोबीची, तंबाखूची यांची लागवड सुद्धा ह्या पोर्तुगीजांनीच केलेली आहे. किंवा बटाटा, कोबी आणि तंबाखू याची सर्वप्रथम ओळख जी आहे हा प्लस कोणामुळे झालेली आहे तर या पोर्तुगीजांमुळे झालेली आहे. त्याच्यामुळे हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. आणखीन एक आहे की पोर्तुगीज जे आहेत ह्या पोर्तुगीजांना विशेषतः पेशव्यांनी आपल्या सैन्यामध्ये जो तोफखाना जो होता हा तोफखाना सांभाळण्याचं काम जो आहे हे पोर्तुगीजांकडे असल्या कारणाने अनेक शब्द जे आहेत किंवा अनेक पोर्तुगीज अधिकारी जे आहेत हे पेशव्यांचे दरबारी होते. त्याच्यामुळे अनेक शब्द जे आहेत हे पोर्तुगीजांमधून किंवा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत. हे पगार हा त्यातीलच एक शब्द आहे. त्यानंतर इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषा आपण जर पाहिली तर इंग्रजीतील फारसी, अरबी आणि पोर्तुगीज या 3 भाषांच्या तुलनेपेक्षा इंग्रजी भाषेतील अनेक शब्द जे आहेत हे अनेक शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये टेबल असेल, बस असेल, रेल्वे, कंडक्टर, डॉक्टर, पेशंट, सर, प्रोफेसर, पेपर, स्कूल, कॉलेज, ऑफिस, पार्क, नंबर, बँक, कार्ड इत्यादी अनेक शब्द जे आहेत की जे शब्द आज मराठीमध्ये आपण सर्रासपणे हे शब्द काय आहे वापरताना आपण दिसून येतो. त्यानंतर आपल्याला आता दुसरा प्रकार जो आहे तर तो म्हणजे परप्रांतीय शब्द आपल्याला पाहिजेत. आता परप्रांतीय शब्दांमध्ये देखील गुजराती, तामिळी, तेलुगू, कानडी आणि हिंदी या भाषेतील शब्द जे आहेत हे मराठीमध्ये आपल्याला प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. आता महाराष्ट्राची आपण जर सीमा आपण जर पाहिली तर महाराष्ट्र राज्याची सीमा ही गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल किंवा आंध्र प्रदेश असेल यांच्याशी जोडली गेले असल्या कारणाने साहजिकच मराठीचा संबंध जो आहे या प्रदेशातील भाषांशी आलेला असल्याने या भाषेतील शब्द जे आहेत हे मराठीत आलेले आहेत. किंवा तामिळनाडू किंवा हिंदी भाषिक प्रदेश आपण जर पाहिला तर या भागातील सुद्धा शब्द जे आहेत हे मराठीत आलेले दिसतात. कारण महाराष्ट्रातील अनेक लोक जे आहेत हे व्यापार उद्यमासाठी हे भारतातील अनेक प्रांतामध्ये जात येत असल्या कारणाने त्या भाषेतील देखील शब्द जे आहेत ते मराठीमध्ये आलेले आपल्याला दिसतात. आता गुजराती भाषा आपण जर घेतली तर गुजराती भाषेतून कुठले कुठले शब्द आलेले आहेत तर गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द म्हणजे दलाल, डब्बा असेल, रिकाम टेकडा, घी, दादर, शेट, हवेली, सदरा हे जे काही शब्द जे आहेत हे शब्द कुठून आले तर हे गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. आणि तामिळी भाषेतून कुठले आले तर सार, चिल्ली पिल्ली हे शब्द कुठून आले तर हे तामिळीमधून आलेले आहेत. तेलुगूमधून कुठले आले तर किडूक मिडूक, अनारसा, टाळा हे शब्द तेलुगू भाषेतून आलेले आहेत. कानडी भाषेतून आपण जर पाहिले अक्का, गाजर, झुरळ, चिरगुट, खलबत्ता, नथ, उडीद, ताई, अण्णा,
विळी, अळकिता, बांबू, खोबरे, चिंच, हंडा हे शब्द काय आहेत तर हे कानडी भाषेतून आलेले आहेत. आता यामध्ये आपण जर पाहिले अक्का, ताई, अण्णा हे शब्द कसे आहेत तर नातेवाचक शब्द आहे किंवा आई हा देखील शब्द कानडीचा आहे. तर अक्का, ताई, अण्णा हे शब्द जे आहेत हे नातेवाचक शब्द आज जे मराठीमध्ये आपण जे सर्रासपणे वापरतो हे कानडी भाषेतून आलेले आहेत. किंवा काही वस्तुवाचक शब्द आपण जर पाहिले जसे विळी असेल, अडकित्ता असेल किंवा खलबत्ता असेल हे शब्द कुठून आलेत? हे शब्द देखील कानडी भाषेचीच काय आहे तर ती देण आहे. तर परप्रांतीय शब्दामध्ये आपण पाहिले की गुजराती, तामिळी, तेलुगू, कानडी आणि शेवटचा जो आहे हिंदी. हिंदीचा आणि मराठी भाषिकांचा अनेकदा संबंध असल्या कारणाने हिंदीतील अनेक शब्द जे आहेत ते मराठीत आलेले आहेत. त्याच्यामध्ये करोड, दाम, बेटा, दिल, भाई, तपास इत्यादी असे शब्द जे आहेत हे हिंदी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. आता आपल्याला शब्दसिद्धी हा जो घटक आपण आता जो पाहिला की या शब्दसिद्धी या घटकावर एमपीएससीने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत याचा आपल्याला एक अंदाज येईल की ज्याच्या अभ्यासामुळे आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये नेमके कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात याचा आपल्याला अभ्यास करताना अंदाज येईल. आता उदाहरणार्थ हा एक प्रश्न जो आहे हा एमपीएससी मध्ये विचारला गेलेला की घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर तो तत्सम शब्द आहे, तद्भव आहे, देशी आहे की परकीय आहे? तर घर हा शब्द जो आहे हा कसा आहे तर हा तद्भव आहे. गृह शब्दापासून काय आहे तर घर हा शब्द तयार झालेला आहे. दुसरा आहे धोंडा. धोंडा हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तत्सम, तद्भव, देशी की परकीय? तर धोंडा हा शब्द कसा आहे तर हा देशी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अरबी शब्द ओळखा. पहिला आहे बटाटा, दुसरा आहे हापूस, तिसरा आहे घमेले आणि चौथा आहे अर्ज. तर यापैकी अर्ज जो आहे हा अर्ज काय आहे तर अर्ज हा शब्द अरबी आहे. अरबी भाषेतून आलेला शब्द कुठला आहे तर तो अर्ज आहे. त्यानंतर चौथा खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे? शिकेकाई, साबण, रिकाम टेकडा, अण्णा. तर यापैकी रिकाम टेकडा हा शब्द जो आहे हा गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. आणि पाचवा मूळच्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात. तर मूळच्या शब्दांना काय म्हणतात तर मूळच्या शब्दांना सिद्ध शब्द जे आहेत हे मूळच्या शब्दांना सिद्ध शब्द असे म्हणतात. तर शब्दसिद्धी या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचे हे काही उदाहरणं आहेत आणि ह्या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला आपण जी काही पुढची परीक्षा जी देणार आहोत त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपल्याला एक अंदाज येऊ शकेल. धन्यवाद.